नमस्कार, आपण आता खंडाळ्यामध्ये आहे. तर आपण या खंडाळ्याच्या नागरिकांची तसेच इथलच्या रहिवाशांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. पहिले एक बाबा, आपलं नाव आणि आपण कुठल्या वाडीला राहतात? फुलेवाडीला. तर आता जे तर तुम्हाला हे जे टँकर आलेले तर कसं वाटलंय तुम्हाला? आपल्याला फार आनंद झाला. तर तुम्ही फुलेवाडी वस्तीला तुम्हाला आता टँकर भेटणार. आपलं नाव आणि कोणत्या वस्तीवरून आपण आला? मी मधुकर गोपीनाथ पवार, फुलेवाडी वस्तीवरून बोलतो. तर आम्हाला फुलेवाडी वस्तीवर आदिवासी लोकांना टँकर दिला, याच्याबद्दल बाळू जानराव यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांना आम्हाला सहकार्य केलं, त्यांच्यामुळे आम्हाला टँकर मिळाला. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. आम्ही काशीवरून बोलतो, काशीश्वर मंदिर तिथून. आपला परिचय आणि आपण कोणत्या वाडी वस्तीवर राहतो? आम्ही काशीश्वर मंदिरवर राहतो. तर आता काय तुम्हाला वाटतंय जे टँकर चालू झालेले याच्या अगोदर तुम्हाला पाणी होतं का तिथे? नाही होता. पाणी आलं, जे पाणी यायचं ते येत होतं का? नव्हता. बरं, आता काय तुमची प्रतिक्रिया? आता हे तुम्हाला टँकर आलेले आहे पाण्यासाठी, तर आम्हाला लई सुख आहे. आणि राव भाऊना पाणी आणलं. आम्ही सगळं उपस्थितीला बसले होते. एकदम ओके झालेलं आहे. आपल्याला असंच पाहिजे, ते चाललं पाहिजे कायम, आणि व्यवस्था अशी पाहिजे गावात. धन्यवाद. आपलं नाव आणि कोणत्या वस्तीवरून किंवा तांड्यावरून आलेले आपण? मी अभय रतन जाधव, बाळासाहेब ठाकरे नगर व संत शेवालाल नगर. इथे पाण्यासाठी फार बिकट परिस्थिती झालेली आहे. एक हापसा दिलेला आहे शासनानं. आजपासून आतापर्यंत भारत स्वतंत्र होऊन इतके वर्ष झालेले आहे, पण हापसा अजूनपर्यंत कुठे नाही आहे. फक्त खंडाळा येथील बाळासाहेब ठाकरे नगर आणि संत शेवालाल नगर इथेच आहे. आज जर पाहिलं तर मेट्रोचे तर आपण मोठ्या मोठ्या बाता करतात, मेट्रो आणायची परिस्थिती पाहता, आणि प्रत्यक्षात म्हणल्यानंतर दादा आजची जी परिस्थिती आहे आजची, तर आपल्याला पाण्याची काय सुविधा होती याच्या अगोदर? मी तेच सांगतोय. आपण मोठ्या मोठ्या बाता करतो आणि प्रत्यक्षात म्हणजे आज हापसण्यासाठी फार आमचे इथं मजूर असतात. सर्वप्रथम म्हणजे आमचे कामगार लोक दिवसभर काम करतात आमच्यातले, आणि संध्याकाळी हापसायचं म्हणल्यानंतर सगळ्यांना फार त्रास होतो. तरी पण हापशावर अजून नळाची सुविधा नाही आमच्या इथं. आमच्या ग्रामपंचायतने अजूनपर्यंत नळ जोडलेलं नाही. हापशावर हापसून पाणी आणावं लागतं, आणि हापशाला आज परिस्थिती आज झाली नाही की हापशालाच पाणी नाही, विहिरीला पाणी नाही, कुठंच पाणी नाही. तर आम्ही प्रत्यक्षात म्हणजे आज 2-2 किलोमीटरवरून पाणी आणण्यासाठी जातो, आणि तिथंसुद्धा पाणी भेटत नाही. तर आजची परिस्थिती अशी झाली होती की आज सकाळीसुद्धा पाणी नव्हतं. तर आज आम्ही बाळासाहेब यांना विनंती केली की पाण्याच्या टँकरसाठी काहीतरी सांगा. तर आज ते प्रत्यक्षात आम्हाला सगळ्यांना घेऊन उपोषणासाठी बसले, आणि संध्याकाळी टँकर आणलं. तर त्यांचं सर्वप्रथम तर त्यांचं अभिनंदन मानतो, आणि त्यांचं खूप अभिनंदन आहे की त्यांनी पाणी टँकर आज एका दिवसात पाणी टँकर आणून दाखवलं. आम्ही सर्वप्रथम पहिले ग्रामपंचायतला सुद्धा निवेदन दिलं ते याच्या अगोदर 3 दिवस टँकर चालवले, आणि 4थ्या दिवशी टँकर बंद करून टाकलं. तर याच्यावर बाळासाहेब यांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. आपका परिचय दो पहिले. पानी की दिक्कत थी. पाणी नसताना बाळू जानरावना तिथे सर्वे केला, तहसीलदाराला बी दाखवलं विहिरीत पाणी नाही आहे बा, पाणी भेटलं पाहिजे. मग त्यांना आज उपोषणाला बसले, त्याच्यामुळे पाणी भेटलं आम्हाला. आम्ही त्यांचे खूप आभारी आहे. आपला परिचय द्या अगोदर. प्रल्हाद सूर्यवंशी. तर आपला पाण्याविषयी जे आता जे टँकर आलेले एक 2 शब्दामध्ये आपण सांगा. बाळू जानरावनं जे चांगलं काम केलं गरीब वस्तीसाठी, त्यांचे धन्यवाद. पाणी जे जिथं पाणी नव्हतं, बाळू जानरावनं तिथं पाणी आणलं, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन.
गायकवाड साहेब, आपली काय प्रतिक्रिया आहे? आज हे पाणी आलेलं आहे, टँकर आलेलं आहे, रात्रीचे 9-9:30 वाजले आहेत, तर काही प्रतिक्रिया द्या. विषय असा आहे पाण्याचे असा गावात जवळपास दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि इथं त्या दिवशी काही सर्वे वगैरे केला तर किती हजारो जनावरं आणि हजारो लोकांचा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात समोर आला होता आणि त्या दिवशी बाळासाहेबांनी फोन केला आणि सांगितलं का बाई असा पाण्याचा प्रश्न आहे, मी उपोषणाला बसतोय. आणि खरोखर बाळासाहेबाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण खंडाळा गावातल्या बऱ्याचशा समस्या आहे, त्या समस्यावर तो मार्ग काढण्याचं काम करताना मी नेहमी बघतोय. खरं त्याचे जेवढे धन्यवाद द्यावं तितकं कमी आहे. बाळासाहेब, आपण खूप चांगलं काम केलं. आज खंडाळ्यासाठी जे टँकर आले आणि तुमच्या मागण्या पूर्णपणे खंडाळ्यामध्ये मान्य केल्या सरकारने, तर तुमचे पहिले खूप अभिनंदन. आणि याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? मी पहिलं एकदा खंडाळा गावातील वाड्या वस्तीवरील सर्व जाती धर्मातल्या ग्रामस्थांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण 27 मार्च रोजी कोली धरणामध्ये एक जलसंबंधी आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं आणि त्या धरणामध्ये 2 विषय आपलेवाले होते. की एक विषय होता की खंडाळा गावातील वाड्या वस्तीवर तत्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. अशा 2 मागण्या घेऊन आपण त्या धरणामध्ये जलसंबंधी आंदोलनात उतरलो. त्यावेळेस ह्या दोन्ही मागण्या काही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी दोन्ही मागण्या मान्य करीत खंडाळा गावातली जी मागणी होती त्यांनी सांगितलं की एक आम्हाला ग्रामपंचायतचा ठराव जर तुम्ही ताबडतोब दिला तर तुम्हाला 4 दिवसात टँकरद्वारे आम्ही पाणी पुरवठा करतो. परंतु 4 दिवसात पाणी पुरवठा करताना त्यांना त्याच दिवशी आम्ही ग्रामपंचायतचा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये पाठवला ताबडतोब आणि 4 दिवसानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एक उडवाउडीचे उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. कारण 4 दिवसात त्यांनी पाणी दिलं. आम्ही 8व्या दिवशी त्यांच्याकडे गेलो की तुम्ही 4 दिवसाचा शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिला होता, तर तुम्हाला आज आम्ही 8व्या दिवशी तुमच्याकडे येतोय, याची सही होईल, त्याची होईल, त्याची होईल, त्याची होईल. परंतु आज जर या खंडाळा गावातल्या वाड्या वस्त्यावर सगळे इकडून या, सगळे इकडून या इकडं पुढं काढून फेका. इकडं पा बाळू, इकडं पा बाळू, इकडे पा. आता तिकडं पा नारळ